सगळ्या गाड्यांच्या चाव्या झाल्या जातो. किल्ली टाक खाली. घरातल्या सगळ्या गाड्यांच्या चाव्या इथे जमा करून काय म्हणायचं काय तुम्हाला? आजपासून गाड्या चालवणं बंद. गाड्या चालवायच्या नाही? नाही. मग आम्ही आता ऑफिसला कसं जाणार? पब्लिक ट्रान्सपोर्ट. काही होत नाही. मी माझ्या उमेदीच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केलेला आहे. तुमच्या उमेदीच्या काळाला आजोबा 25 वर्ष उलटून गेली. आता शक्य आहे का ते? आता रस्त्यावरती ट्रॅफिक किती आहे? काहीतरी तुम्ही सांगताय. याचं कारण तुम्हाला गाड्या चालवायची अक्कल नाही म्हणून. थोडक्यात नातवावरचा राग हा असा निघतोय, बरोबर ना? हा सगळा विषय चालू असताना नातवाचं नाव घ्यायचं कारण नाही, तुला सांगतो मी. त्यांनी गाडी चालवायची नाही, तू गाडी चालवायची नाही. ड्रायव्हर आहे ना आपल्याकडे, तुम्हाला चालवायची गरज काय? अरे आपण बिझनेस पण आहोत. आपल्या डोक्यात 1000 विचार चालू असतात एका वेळेला. असं चालू असताना ड्रायव्हिंग करायचं ते काही नाही. आज तो सगळ्यांच्या गाड्या बंद. बंद म्हणजे बंद. तुमचं म्हणणं मी शांतपणे ऐकून घेतलं की नाही? आता माझं म्हणणं ऐकून घ्याल का प्लीज? बोल. ओके. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, यशचा अपघात झाला याच्यामध्ये यशची काहीही चूक नव्हती. अशी कशी चूक नव्हती? ड्रायव्हर असताना ते गाडी चालवायची गरज काय? अहो पण गाडी कुणी जरी चालवली, जर अपघात व्हायचा तर तो होणारच ना. सिंपल आहे. याच्यामध्ये ड्रायव्हरचा किंवा यशचा दोषच नाहीये, सिच्युएशनचा आहे ना. असं कसा विचार करताय तुम्ही? तुम्ही या अँगलनी पाहिलं तर तुम्हाला सगळ्यांची चूक वाटेल. काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वतः बाईकवरती किती लांब जाऊन आलात की नाही? तुम्ही स्वतः एवढे धाडसी आहात, वेगवेगळ्या सिच्युएशन तुम्ही स्वतः फेस करता आणि आता एवढ्या या छोट्याशा ऍक्सिडेंटला घाबरता तुम्ही. कमाल आहे आजोबा. यशने धाडसी व्हावं म्हणून त्याला लहानपणापासून ट्रेकिंगला पाठवलं, वेगवेगळे ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स करायला लावले. कशासाठी? आणि आता एक ऍक्सिडेंट झाला आणि घाबरलात तुम्ही. तुम्ही जर असं घाबरून काळजी करायला लागलात ना तर आमचं जगणं मुश्किल होईल. असं कुठे असतं काय आजोबा? हे बघा, मी हे सगळं जरी बोललो ना तरी मी तुमची काळजी समजू शकतो. मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो, इथून पुढे गाडी चालवताना आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ, डोकं ठिकाणावर ठेवू. ओके? स्माइल करा ना यार. क्या बोल रहा जग्गो? जाने का क्या लॉन्ग ड्राइव पे? आता कसं जाणार मी ऑफिसला? यश सरांबद्दल कळलं ना? हो ना यार, शॉकिंगच आहे ना. आजकाल कोणाच्या बाबतीत नक्की काय घडेल ते काहीच सांगता येणार नाही. बरं, तुम्हाला सरांच्या तब्येतीबद्दल काही लेटेस्ट अपडेट कळलंय का? नाही ना, मला काहीच कळलं नाही अजून. त्यांना फक्त हॉस्पिटल मधून घरी घेऊन गेलेत एवढंच कळलंय. मला ना आता सरांची खूप काळजी वाटते. मलाही काळजी वाटते. काय करू? यशला फोन करू का? नाही, नको. एकतर तो फोन घेऊ शकेल की नाही ते माहिती नाही, आणि फोन घेतला तर कदाचित मला नीट बोलता येणार नाही. मेसेज केला तर हां, बेस्ट ऑप्शन आहे. मेसेज करते. हॅलो, गारतोंडे सर. हा बोला मी स्नेहा. सर, मला आज हाफ डे हवा होता. थोडं अर्जंट काम आहे. ठीक आहे, जा तुम्ही. थँक्यू. नेहा, काय झालं? एवढ्या घाईत कुठे जातेस? अगं, मला एक अर्जंट काम आठवलं, मी म्हणून जाऊन येते. असं कुठलं अर्जंट काम आहे? मला तरी सांग ना. उद्या तुला भेटून सांगते ना. अगं नेहा, तू अशी घाबरलेली का वाटतेस? नाही, उद्या बोलू ना आपण जेवायला. हा, चल मी येते. नेहा, एवढं काय महत्वाचं काम आहे की मलाही सांगत नाहीये ही? कमालच आहे यार हिची. तर आज काहीतरी महत्वाचं घडलेलं आहे म्हणून आपण सगळे इथे जमलो.
मी तुम्हाला सगळ्यांना नेहमी सांगत असतो की पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा, पण माझं तुम्ही कोणी ऐकतच नाही. मी एवढ्या पोटतिडकीने काय सांगतोय, का सांगतोय, हे जर तुम्ही आधीच लक्षात घेतलं असतं तर आज आपल्या सोसायटीवर हे पाणी टंचाईचं संकट आलंच नसतं. हो, यशचा ऍक्सिडेंट झालाय ना, त्याबद्दल बोलायचंय तुम्हाला. तुम्ही हे भलतच काय काहीतरी बोलताय. हो का? मग काय बोलायचं? कर्म माझं. हे बोलायचं? हो, त्याला हॉस्पिटल मधून आता घरी आणलंय ना, त्याच्याबद्दल बोला. हा, हो. आलं लक्षात. आता तू अजिबात मध्ये बोलू नकोस, मी सांगतो. हो. काय मंडळी, आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे की यशवर्धन चौधरी म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका यश, त्याला एक मोठा अपघात झाला होता आणि त्यातून आता तो वाचून घरी आणलेला आहे. अशा प्रसंगी आपली जवळची माणसं जर आपल्याला भेटायला आली तर कुठल्याही रोग्याला बरं वाटतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण आता सगळे जण मिळून त्याच्या पॅलेस मध्ये त्याला भेटायला जाऊया. मला तर वाटतंय की मी त्याला आता कधी भेटायला जाऊ. हो ना, खूपच वाईट घडलं बिचाऱ्याच्या बाबतीत. आपण सगळ्यांनी गेल्याने त्याला जर बरं वाटत असेल ना, आपण सगळ्यांनी जाऊया त्याला भेटायला. बरोबर बोलताय काकी, तुमचं बरोबर आहे. एक मिनिट, आता तुम्ही जरा माझा ऐका. हा, बोल बोल, काय तुला बोलायचंय बोल. अहो काका, आपण सगळे तिकडे पॅलेस मध्ये जाणं शक्य नाहीये. का शक्य नाही? अहो काकू, ते पॅलेस एवढं लांब आणि आपल्या सगळ्यांना तिकडे सहज आत सोडणार पण नाहीत. कधी नव्हे ते गुड्डी बरोबर बोलतीये. अहो काकू, तुम्ही म्हणता की आपण गेलो त्याला बरं वाटेल, पण कधी? तो पूर्ण बरा होईल तेव्हा. आपण सगळे गेलो तर त्याला त्रासच होईल ना. हो, हे पण बरोबर आहे तुझं. नाही, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. प्रश्न असा आहे की आपण आता काय करायचं. तर आपलं आता ठरलंय, आपण त्याला भेटायला जायचं. अजिबात नाही जायचं. पण का? जायला पाहिजे तर भेटायला. ऐक ना, पण काकींचं पण बरोबर आहे. अरे असं तू नेमकी आता वाद नको आणि चर्चाही नको. आता मी जे सांगेन ते सगळ्यांनी ऐकायचं, कळलं? मला वाटतं बंडू काका जे बोलतात आहे ते भावनिकतेने बोलतात आहे आणि आपली गुड्डी ते शक्यता दर्शवते आहे ना. म्हणून मला असं वाटतं आपल्या चाळीतील 2 प्रतिनिधी आपण भेटायला पाठवायचे आणि त्यांच्यासोबत पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड सुद्धा पाठवायला पाहिजे. हो ना? आयुष्यात हे भारी आहे. पण मग हे ग्रीटिंग कार्ड जे आहे ते आपण बनवायचं आहे का विकत आणायचं आहे? नाही म्हणजे बनवायचं असेल तर मी आता तयारीला लागतो. अहो काका, बनवत बसायला वेळ लागेल. आपण रेडीमेड आणू ना. ठरलं तर मग ग्रीटिंग कार्ड आणि पुष्पगुच्छ विकत घ्यायचा आणि काका काकूंनी तो नेऊन द्यायचा. बरं ठीक आहे, पण मग होणाऱ्या खर्चाचं काय? ही माझी घे 20 रुपये वर्गणी आत्ताच देते. तू सगळ्यांची वर्गणी गोळा करायची, कळलं ना? ठरलं तर बघ, आता लागा कामाला सगळ्यांनी. हॅलो हॅलो, शेफाली मावशी मी बोलते, परी. बोला, काय म्हणता? अगं मी आईला फोन करते पण ती माझा फोनच उचलत नाहीये. हो, पण तू का आईला फोन करत होतीस? अगं शेफाली मावशी तर सोसायटीमध्ये सगळेजण जमलेत. फ्रेंडचा ऍक्सिडेंट झालाय ना म्हणून. मग अशी आई मला सांगत होती फ्रेंडला फोन करायला म्हणून. मला वाटलं आईच त्याला फोन करेल. फ्रेंडला खूप लागलं नसेल ना? तो रडत तर नसेल ना? आता मला पण रडायला येईल. परी बाळा, तू समजतेस ना, तसं अजिबात काही नाहीये. ऍक्सिडेंट झालाय त्याचा, पण फार लागलं नाहीये त्याला. सेफ आहे तो आणि काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तू खेळताना धडपडल्यावर तुला कसं लागतं ना, अगदी तसंच लागलंय त्याला. म्हणजे तू आता रडत नाहीये ना? तू रडतेस का? थोडस रडते, नाही तर नाही रडत. मग असं समज की तुझा फ्रेंड सुद्धा रडत नाहीये. मग त्याला भेटायचं असेल तर? हो, नक्कीच भेटू शकतेस, पण आता नाही. का? आता का नाही?
अगं त्याला ना डॉक्टर काकांनी रेस्ट घ्यायला सांगितली. पण तू आत्ताच तर म्हणाली ना त्याला काहीच नाही झालंय म्हणून. हो ग बाळा, पण त्याला तुला लवकर भेटता यावं ना म्हणून हे सगळं चाललंय. खरं सांगते ना तू. हो ग पिल्लू. परी ऐक ना, तू म्हटलेलं सगळं खरं होतं की नाही? मग आता पटकन म्हण, माझ्या फ्रेंडला लवकरात लवकर बरं वाटू दे. ठीक आहे शेफाली मावशी, मी फ्रेंडसाठी प्रेयर करते. व्हेरी गुड. थँक्यू. तू का आलीयस इथे? ऑफिसमध्ये भेटली असतीस ना, काल हॉस्पिटलमध्ये पण भेटली, आता परत घरी यायची गरज नव्हती. कशाला? तू परत जा. मला मान्य आहे की आपलं त्याचं सख्खं नातं नाहीये, पण माणुसकीचं नातं तर असतंच ना. काकू म्हणत होत्या ना, मैत्रीच्या नात्याने नाही, ऍटलीस्ट माणुसकीच्या नात्याने तू भेटू शकते त्याला, आणि फक्त त्याची तब्येत विचारते आणि जाते ना परत. एक्सक्यूज मी. येस बोला. मला यश सरांना भेटायचं होतं. सॉरी मॅम, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, ते आता आराम करतायत. नाही, त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणूनच त्यांना भेटायचंय. सॉरी, आम्ही त्यांना फोन करू शकत नाहीये. प्लीज तुम्ही. काय गडबड चालली आहे सगळी? सर, त्यांना यशवर्धन सरांना भेटायचंय. असं कसं कोणालाही माझ्या यशला भेटायला येईल? सर, मी कोणी नाहीये सर, मी मुंबई ऑफिसमध्ये काम करते सर. त्यांची काळजी वाटली म्हणून मी. काळजी काय ना, अशी आमची शेकडो ऑफिसेस आहेत आणि त्यात हजारो माणसं काम करतात. ती सगळी जण म्हटली मला भेटायला जायचंय तर कसं चालणार ना? सर, तुमचं खरंय, पण मी त्यांच्या तब्येतीचा विचार करूनच इथे आली. मी जरी त्या लाखो लोकांपैकी एक असली तरी कधीतरी काही लोकांना भेटल्यावर आजारी व्यक्तीला पण बरं वाटतं. मला असं वाटतंय की जर ते मला भेटतील तर त्यांना बरं वाटेल, म्हणून मी आले होते सर. पण ठीक आहे सर, मी जाते. ठीक आहे. नाव काय? नेहा. ठीक आहे, माझ्या यशला भेटून बरं वाटणार आहे असं जर असेल तर भेटा तुम्ही. मॅम, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. हे हॅलो, कोण तू आणि इथे काय करतेस? आधी मला सांग की तुला आतमध्ये कोणी सोडलं? मॅम, मी ते. सॉरी, मी सेल्स गर्लशी बोलत नसते. सिक्युरिटी सिक्युरिटी, अरे कुठे गेला सगळे? ही सेल्स गर्ल आत कशी काय आली? मॅम, मी सेल्स गर्ल नाहीये, मी तुमच्या मुंबई ऑफिसमध्ये काम करते. काय म्हणजे तू आमच्या कंपनीची एम्प्लॉई आहेस? हो मॅम, हवं तर तुम्हाला आयडी दाखवू का? नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. पण तू इथे काय करतेस? तुझं सिमी वहिनींकडे काही काम आहे का? मी बोलावू का त्यांना? नाही मॅम, मी. अगं नाही नाही, थांब थांब थांब. तू सिमी वहिनी, सिमी वहिनी, तुम्हाला आपल्या ऑफिस मधून कोणीतरी भेटायला आलंय. सिमी वहिनी, सिमी वहिनी, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. मिथिला आहे ना, महामूर्ख बाई एक. हजारदा सांगितलं तिला माझं नाव घेऊन असं आरडाओरडा केलेला आवडत नाही मला, पण नाही. इडियट. मॅम, मॅम, काय तू काय करतेस इथे? मॅम, मी यश सरांना. तू तुझ्या बॉस यश सरांना भेटायला आलीस की तुझा बेस्ट फ्रेंड यशला भेटायला आलीस? मॅम, असं का विचारताय तुम्ही? त्याचा ऍक्सिडेंट झालाय, लक्षातच नव्हतं माझ्या.
म्हणजे तू फक्त भेटायला आली नाहीयेस, त्याच्या काळजीपोटी त्याला बघायला आली. पण काय ग, पण म्हणजे असं काही घडलं की मग सहानुभूती दाखवणं, मेलोड्रामा करणं जास्त सोपं होत असेल ना? मॅम तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मला खरं असं नव्हतं म्हणायचं. खरं काय खोटं काय हे तू मला सांगण्याची गरज नाहीये. तुझ्यासारख्या मुलींना खूप चांगलं ओळखते मी. सर आजारी आहे म्हणून त्यांच्या आजारपणाची चौकशी करायला यायचं, मग त्याचं काळजी करण्याचं नाटक करायचं आणि योग्य वेळ पाहून त्यांच्या गळ्यात पडायचं. मॅम मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि परत सांगतेय, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. असं होऊच शकत नाही. या अशा केसेस खूप बघितल्यात. मी बघितल्या असतील मॅम, पण मी त्यातली नाहीये. आय जस्ट नो युअर टाइप सो वेल. तूच आहेस ना ती जिने ऑफिस मधला घोटाळा बॉसला सांगितला आणि त्याच्या गुडबुक्स मध्ये गेली. ती तूच आहेस जिने खूप मोठी रक्कम ऍडव्हान्स सॅलरी म्हणून लाटण्याचा प्रयत्न केला, राईट? ते जे काय केलं होतंस ना ते शेवटच. तर ह्या पुढे मी असं घडू देणार नाही. आणि बाय द वे, तू ज्याला तुझा बॉस समजतेस ना, तो यशवर्धन चौधरी मला माझ्या मुलासारखा आहे. आणि माझा मुलगा म्हणून त्याचं हित कशात आहे हे एक आई म्हणून मला खूप चांगलं माहिती आहे. जसं मी त्याला त्याच्या फायद्याचं सांगत असते तसंच तुला सांगते. लाईक इट राहायचं, ते तुझ्या फायद्याचं नाही. ए नाव काय? सुजित. हा सुजित. आमच्या अनेक नोकरांपैकी एक आहे हा. ह्याचं काम काय माहितीये तुला? हे आमच्या खिडक्यांवर जी काही धूळ जमा होते ना ती साफ करण्याचं हेच काम आहे त्याचं. दर तासाला तो हेच काम करतो. पण त्याचं इयरली पॅकेज तुझ्यापेक्षा जास्त आहे. मगाशी मी लायकी हा शब्द वापरला होता, तो का वापरला होता आणि त्याचा अर्थ लक्षात आलाय ना तुला? तू एक अतिसामान्य एम्प्लॉईज आणि तू ज्याला मित्र आणि बॉस समजतेस ना, तो यशवर्धन चौधरी, खोट्यावधीची नेटवर्थ असलेला, इंटरनॅशनली नावाजलेला बिझनेसमॅन. तो तुझ्याशी कधीतरी मित्रासारखा काय वागला? तू खरंच त्याला मित्र समजायला लागलीस का? कम ऑन गर्ल, भानावर ये, वेळी सावर स्वतःला. जमिनीवरच्या किड्यांनी ना जमिनीवरच राहायचं असतं. त्याने आकाशात उडण्याची स्वप्नही बघू नयेत. आता पंख फुटण्याआधी ती कधी छाटली जातील ना हे तुझं तुलाच कळणार नाही. इकडे यशची चौकशी करायला आली होतीस ना? इट्स फिट फाईन अँड हेल्दी. ए ए इकडे 100 रुपयात द्यायला. ओके ते दे म्हणते ना. भाडं म्हणून. आणि ह्यातले काही उरले ना तर जाताना खाऊ घेऊन जायचं. ओके, तेवढीच माझी आठवण.